कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज. भक्तरुणी देव बोलती पुराणे निर्धार वचने साच खरी. मागे काय जाणो ऐकिली वार्ता कबीरा साते जाता घड्या वाटी. मागारिया धन आणिले घराशी तेने केला त्याशी त्याग तेने. नामदेवाची या घराशी आणले तेने लुटिले द्विजा हाती. प्रत्यक्षाशी काय द्यावे हे प्रमाण एकोबाचे ऋण फेडिले. बीज दळोनिया केली आराधना लागे नारायणा पेरणती. तुका म्हणे ऐसा नाही ज्या निर्धार. नाडेल साचार तोची एक भक्तरुणी देव बोलती पुराणे निर्धार वचने साच खरी. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून मानवानी भक्तीचा आश्रय का करावा. पांडुरंगाची सेवा शरणागती हे अरे वाढवू नको ना. भक्ती का करावी या विषयाची मीमांसा करतायत. भक्ती कशी करावी आणि भक्ती का करावी हा विषय एका आगळ्या वेगळ्या हतवटीनं तुकोबाराय या अभंगामध्ये प्रतिपादन करतात. तुकोबाराय म्हणतात की पुराण असं सांगतात. पुराणे बोलती. पुराण म्हणजे काय आहे हो. तर ज्या वाङ्मयामध्ये पूर्वीच्या परंपरा सांगितलेल्या असतात. पुरा परंपरा वक्ती तत्पुराणम किंवा सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वंतराणीच. उत्पत्ती प्रतिउत्पत्ती उत्पत्तीपासून जगामध्ये चालत आलेले वंश धर्म शास्त्र अध्यात्म भक्ती कर्म या सगळ्यांचा उहापोह चरित्राच्या माध्यमातून ज्या ग्रंथामध्ये केलेला असतो त्याला पुराण अशा प्रकारचं म्हणतात. आणि ही पुराण बहुतेक सगळे ऋषींनी लिहिलेले आहेत. व्यासानीच 36 पुराण जवळजवळ लिहिली आहेत. 18 महापुराण तर व्यासांचीच आहेत. 18 पुराण आहेत. मध्वयम भद्वयम चैव वत्रयम व चतुष्टयम नालिम पाग्निम पुराणानि कुस्कम गारुडमेवच. म आद्य अक्षर आहे ज्या पुराणाचं अशी 2 पुराण आहेत. मत्स्य पुराण आणि मार्कंडेय पुराण. भ आद्य अक्षर आहे अशी 2 पुराण आहेत. भविष्य पुराण आणि भागवत पुराण. ब त्रयम ब आद्य अक्षर असणारी 3 पुराण आहेत. ब्रह्मवैवर्त पुराण ब्रह्मांड पुराण आणि ब्रह्मपुराण. व चतुष्टयम व आदी अक्षर असणारी 4 पुराण आहेत. वायू पुराण वामन पुराण वराह पुराण विष्णू पुराण. किती झाली नक्की 11. ठीक आहे. नालिम पाग्निम पुराण नालिम नारद पुराण लिंग पुराण 13. पाग्निम पद्म पुराण अग्नि पुराण 15. कुस्कम कुर्म पुराण आणि स्कंद पुराण 17. आणि गारुडमेवचे गरुड पुराण. अशा प्रकारचे हे 18 महापुराण आहेत. आणि ही सगळी महापुराण कुणी रचलेली आहेत व्यासानी. त्या व्यासानी ज्या व्यासांचं वर्णन करत असताना असं म्हटलेलं आहे नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी.
नारायणच म्हणतात व्यासाला, व्यासो नारायण. विशाल ज्यांची बुद्धी आहे, वेदाचे 4 विभाग केले, ब्रह्मसूत्राची रचना केली, 18 पुराणं लिहिली, 1.25 लाख श्लोकाचा महाभारत ग्रंथ लिहिला व्यासाने. जेवढं वाङ्मय केलेलं आहे जगाच्या पाठीवर यापूर्वी कधी कोणी केलं नसेल आणि या पुढेही कोणी करणं शक्य नाही. व्यासांच्या वाङ्मयात जे नाही ते जगात नाही, आणि जे जगात आहे त्याचं प्रतिबिंब कुठे आहे? व्यासांच्या वाङ्मयामध्ये आहे. म्हणून व्यासोच्चिष्ट जगत्त्रयम् म्हणतात. महाभारती जे नाही ते नोहेची लोकी तीही, येणे कारणे म्हणिपे पाही, व्यासोच्चिष्ट जगत्त्रय. अशा प्रकारची ही पुराण आहेत. ही पुराणं बोलतात काय? बोलतात देव भक्त ऋणी. देव हा भक्ताचा ऋणी आहे अशा प्रकारचं पुराण सांगतात. देव भक्ताचा ऋणी. ऋणी म्हणजे कर्जदार. ज्याच्यावर कर्ज असतं तो ऋणी असतो, ज्याचं कर्ज असतं तो सावकार असतो. ज्याच्याकडून घेतलेलं असतं त्याला सावकार म्हणतात, आणि ज्याने घेतलेलं असतं त्याला ऋणी म्हणतात, ऋणायत म्हणतात. ज्या वेळेला माणसाच्या ठिकाणी माणुसक्या होत्या, ज्या वेळेला माणसाच्या ठिकाणी माणुसकी होती, काही मर्यादा होती. आजचं मी नाही सांगत. आज कर्ज देणारा मूर्ख आहे आणि कर्ज घेणारा शहाणा आहे. काय उपकार केले म्हणतो, काहीच वाटत नाही महाराज. ज्याच्याकडून ज्यांनी आपले वेळ भागवलेली आहे, याच्याकडून कर्ज घेतलेलं आहे, त्याचं आपण काही देणं लावतो, दिलं असेल म्हणतो, मग काय बस आरामाचं कमवलंय आतापर्यंत. उपकाराची जाणीव, कृतज्ञाची अवलाद, अशा प्रकारची सगळी जन्माला आलेली आहे महाराज. वाईट स्थिती आहे जगाची, भयान वाईट आहे. कलियुगाचं दृश्य स्वरूप अशा प्रकार दिसतंय. ज्या वेळेला लागतं त्यावेळेला रडतात, पायाला लागतात. वाटेल ते त्याच्याकडे हे करायला, लिहून द्यायला तयार असतात, वेळ भागव म्हणतात. आणि घेऊन नुसता बाहेर गेला, झाला बाजीराव. सरकारची कर्ज तर बुडवण्याकरताच काढतात, त्याच्यात काही प्रश्नच नाहीये. म्हणजे परत द्यायचंय ह्या भावनेनं ती काढलीच जात नाहीत. आणि आपल्या वैदिक संस्कृतीच्या अत्यंत विरोधात आहे महाराज. ही कोणाची संस्कृती आहे? मी त्याचं नाव घेऊन माझी वाणी अपवित्र नाही करत, पण आपली संस्कृती सांगते ऋण वैर हत्या हे तो न सुटे ने देता. दुसऱ्याचं घेतलेलं कर्ज, दुसऱ्याची केलेली हत्या, दुसऱ्याशी केलेलं वैर हे एका जन्मापुरतं मर्यादित राहत नाही, जन्म जन्मामध्ये चालू राहतं. कोणाचं जर कर्ज तुम्ही घेऊन नाही परतफेड केली तर पुढच्या जन्मामध्ये व्याजासह ती परतफेड करावी लागते. कोणताही जन्म प्राप्त झाला तरी त्या जन्मात ती करावी लागते. मग गाढव होऊन त्याच्या घरचे ओझे व्हावे लागतील, कुत्रा होऊन त्याच्या घरचं राखण करावं लागेल, व बैल होऊन त्याच्या शेतामध्ये राबावं लागेल. ऋण फेडावंच लागतं. म्हणून पूर्वी माणसं लिहून ठेवायची, जरी नाही बाबा माझ्याकडून मी याचं घेतलेलं आहे, माझ्याकडून ते फेडलं गेलेलं नाही, तू तरी काय कर, फेड. मला ऋणात नको ठेवू, ऋणातून मला मुक्त अशा प्रकारचं कर. ज्याचं कर्ज आहे त्याच्या पुढून जर तो चालला तर अशी खाली मान घालून चालत असे. त्याचा निरोप असला की जेवायला बसलेला असला तरी हातातला घास तसंच ठेवून धावत जावं लागत होते. मर्यादा होत्या, अधीनता नव्हती, मर्यादा होत्या, मर्यादा. आता माणसं शहाणे नाही, उत्सृंखळ पशुसारखे झालेले आहेत, अमर्यादित झालेले आहेत. बापाची मर्यादा नाही, आईची मर्यादा नाही, शिक्षकाची मर्यादा नाही, शासकाची कोणाचीच मर्यादा नाहीये.
मानवतेला फारसं चांगलं अशा प्रकारचं हे वळण आहे असं नाही. स्वातंत्र्य नाही, सैराट आहे, स्वैरपणा आहे, हा स्वैरपणा. तेव्हा देव हा भक्ताचा ऋणी आहे असं पुराण सांगतात. देव भक्ताचा ऋणी आहे. पुराण त्या ऋषीने लिहिलेले आहेत की ज्या ऋषींनी सत्याची उपासना केलेली, ज्यांच्या वाणीला असत्याचा स्पर्श झालेला नसतो, ते स्पर्श होऊ देत नाही. या सत्याच्या तपानच वाङ्मय निर्मितीची शक्ती ज्यांच्या ठिकाणी आलेली. ज्ञानोबा म्हणतात, माझे या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. काय आमच्या बोलण्याचा परिणाम होत नाही कीर्तनकाराचे आणि प्रवचनकाराचे? त्याचं कारण नाही, लबाड बोलतात महाराज सगळे. आम्ही लोक सुद्धा काही फरक नसतो तुमच्यात आणि आमच्यामध्ये. तुम्हाला वाटतं आपल्याला काही समजत नाही, आम्हाला तेवढी अक्कल नसते, एवढा फरक आहे. कुठलंच तप नाही, ना नामचिंतनाचं तप नाही, ना ध्यानधारणेचं तप नाही, ना सत्यवादाचं तप नाही, ना विरक्तीचं तप नाही. काय परिणाम होईल? कसा परिणाम होईल? नुसतेच गळ्यात माळा घातल्या आणि कीर्तन केले, थोबाडाला रंग फासला म्हणजे काही फारसा फरक पडतो असं थोडी आहे. माझी या सत्यवादाचे तप. ज्ञानोबा म्हणतात, मी सत्य बोलण्याचं तप एका जन्मात नाही, वाचा केले बहुत कल्प. अनेक कल्पापासून मी हे तप करतोय. आणि त्या तपाचा प्रभाव आहे की 16 वर्षाच्या वयामध्ये ज्ञानेश्वरी सारखा महाराज PhD वाले डोकं खाजवतात. काय अर्थ असेल 16 वर्षाच्या वयामध्ये? ते सिद्धांताचा पर्यंत बुद्धी जाणं तर अवघड, पण ज्ञानोबारायांनी जे दृष्टांत दिलेले आहेत ते दृष्टांतच असे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली. युक्तीची खोली, युक्तीचं गांभीर्य, युक्तीचा विशालपणा. युक्ती म्हणजे दृष्टांत. त्या दृष्टांताचं विशालत्व सुद्धा आपल्या बुद्धीच्या आवाक्यात बसत नाही. असे दृष्टांत 16 वर्षाच्या मुलाने दिले. सत्य बोलण्याचं तप. अशा प्रकारचे सत्यवादी असणारे ऋषी मंडळी त्यांनी ही पुराणं लिहिलेली असतात. त्यामुळे त्या शब्दाचे अर्थ नाही कळाले तर तो भाग वेगळा, अन्यथा ते शब्द अक्षरशः काय असतात? सत्य असतात. सत्य. तर पुराणाने सांगितलेलं आहे की देव भक्ताचा ऋणी आहे. आणि ही जी पुराणाची वचनं आहेत तुकोबाराय त्याच्याविषयी ग्वाही देतात की ही वचने निर्धार, साच, खरी. म्हणजे एकाच अर्थाचे 3 शब्द वापरलेले आहेत वचनाविषयी. साच म्हणजे खरी, निर्धार म्हणजे खरी, आणि खरं म्हणजे ही खरंय. सत्य, साच, खरे. एखादा विषय निर्धानी त्रिवार अशा प्रकारचं सांगितलं. 1 वार, 2 वार, त्रिवार. आता संपला, एकदम पक्का आहे हा त्याचा अर्थ आहे. तेव्हा ही वचनं तुकोबाराय म्हणतात खरी आहेत. काय? कोणते वचनं? की देव हा भक्तांचा ऋणी आहे. ऋणी. यामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय नाही. संशय घ्यायला जागा नाही. भ्रम तर नाहीच नाही. प्रमत्वानी हे यथार्थ अशा प्रकारचे वाक्य आहेत. तुकोबारायांचाही अनुभव या पुराणाच्या वाक्याच्या सोबतीला आहे. आणि म्हणून एवढ्या ठामपणे तुकोबाराय म्हणतात की ही वचने कसे आहेत? खरी आहेत. देव भक्ताचा ऋणी होतो. आणि म्हणून मग ते ऋण फेडण्याकरता भक्ताची सेवा करतो.
ऋण फेडावया अवतार केला अविनाश आला आकारासी. भगवंताने अवतार का धारण केला याची मीमांसा करत असताना बाळक्रीडेमध्ये तुकोबाराय म्हणतात भक्ताचं कर्ज होतं त्याच्या डोक्यावर आणि ते फेडण्याकरता हा साकार बनलेला आहे. देव निराकार आहे स्वरूपाने. देव हा साकार नसतो, अव्यक्त निराकार नाही जे आकार व्यापक असतो तो सगळ्या ठिकाणी. इथं पण आहे तो निराकार आहे. निराकार दिसत नाही पण मग निराकारपणामध्ये त्याला हे कर्ज नाही फेडता येत. कर्ज फेडण्याकरता त्याला काय बनावं लागतं? साकार अशा प्रकारचं बनावं लागतं. महाराज भक्ताचं कशाचा कर्ज असतो? म्हणजे याच्या पोराच्या लग्नात त्याला अडचण असते म्हणून भक्ताकडून काही पैसे घेतो का? यांच्याजवळ काय राहतं? आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके चिपळ्या आणि टाळ टोळ 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 टोळ. कशाचं कर्ज असतं? कशाचं ऋण असतं? महाराज पैशाचं कर्ज घ्यायला द्यावायला गरज नाही कारण त्याची बायको अर्थमंत्री आहे. सोसायटीत असलेल्या माणसाला नाही काही अडचण पडत. तर ती अर्थमंत्री आहे ती राज्याची अर्थमंत्री नाही, मुख्यकेंद्रातली आहे का? येड्या केंद्रातली नाही, सगळ्या जगाची अर्थमंत्री आहे. जगाची लक्ष्मी. लक्ष्मी आईशी जयाची दासी. त्याच्यामुळं परिपूर्ण येतो त्याला ते कर्ज नाही घ्यावं लागत. मग भक्त ऋणी देव भक्ताचा तो कर्जदार आहे. तर ते कर्ज भक्तांनी केलेल्या भक्तीचं असतं, सेवेचं असतं. अशी भक्ती करावी की देवावर त्याचं काय झालं पाहिजे? कर्ज झालं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे देवा ऋणी करो नि ठेवू सेवा. अशी सेवा करू की देवाला काय करू? ऋणी करू. कशी सेवा केल्यानंतर देव ऋणी होतो? नाही का? कशी सेवा केल्यानंतर? सेवा सगळ्या प्रकारची करायची, न सांगताना करायची, त्याला आवडेल अशा प्रकारची करायची, प्राणपणाला लावून करायची, मन लावून करायची आणि काहीच घ्यायचं नाही. मालक ऋणी सेवेने कधी होतो? 1000 रुपये महिना ठरलेला आणि 1200 रुपये उचल. आता काय हा ऋणी आहे 200 रुपयाने. तसं कीर्तन करून जर वाढवा पाकिट घेत असेल काही संबंध नाही देवाचा आणि ऋणाचा. 1.5 तास भजन करायचं, बिड्या फुकायच्या, चहा प्यायचे, तिथं कचकवून चिवडा आणि तेन खायचं आणि पुन्हा भजन केलं. काय संबंध आहे? काही संबंध नाही देवावर. देव त्या भक्तीनं त्या सेवेनं ऋणी होतो की देवाला आवडेल अशी सेवा करून कसल्याही मोबदल्याची काय न करणं, अपेक्षा न करणं. दिलं तरी न घेणं. दीयमानम न गृह्णन्ति. महाराज तुकोबाराय सारखी असली भक्त आहे ना, कोणी देत असलं तरीही स्वीकारत नाही, तरीही घेत नाहीत, दिल्यावरही घेत नाहीत. ठरवून तर संबंधच नाही म्हणा. ठरवून घेण्याची आमची जात आहे, आमच्या अवलादी आहे. तर ठरवून तर नाहीच नाही पण कुणी दिलं तरी नाही, काही संबंध नाही तुमच्याकरता. आम्ही देवाकरता करतोय, आम्हाला देवाकरता करायचं. परमार्थ देवाकरता करावा. कीर्तनकारांनी कीर्तन देवाकरता करावं, भजन करणाऱ्यांनी भजन देवाकरता करावं, हरिपाठ करणाऱ्यांनी हरिपाठ देवाकरता करावा, अन्नदान करणाऱ्यांनी अन्नदान देवाकरता. देवाची सेवा म्हणून अशा प्रकारचं हे माध्यम आहे तर ते देवाकरता करावं. जगावर उपकार करण्याचा काय संबंध आहे? मग आपण जगाकरता केलंच नाही तर जगाकडून काही घेण्याचा व अपेक्षा करण्याचाही काही संबंध राहत. त्यामुळं दीयमानम दिल्यानंतरही अशा प्रकारचं हे घेत नाही. आता देवाची सेवा करतात आणि देवाकडून घेत नाहीत. देव काय म्हणलो स्वतः देतो का तो? पहिल्यांदा असं याच्या त्याच्याकडून द्यायचा प्रयत्न करतो. याच्या त्याच्याकडून घेत नसतील तर स्वतःही द्यायचा काय करतो? प्रयत्न करतो. हे भक्त स्वतःही घेत नाहीत, त्याच्याकडूनही घेत नाहीत. आणि मग साहजिकच त्या भक्तीचं ओझ देवाच्या डोक्यावर होतं. उपकार मानतो महाराज भक्ताचे तो. आणि भक्ताचे उपकार ऋणिया म्हणवी निरंतर. तुकोबाराय म्हणतात देव भक्ताचे उपकार म्हणतो, स्वतःला ऋणी समजतो. म्हणून तर थरथर कापतो महाराज. कधी कधी जर भक्त
एक किरेवर आले तर धमकी देतात त्याला, दादा लोक देतात तसे. उदयनाचार्य म्हणून संन्यासी होते, प्रकांड पंडित होते, पण सगुण उपासक होते, भक्त होते. आणि एक वेळेला त्यांना जगन्नाथपुरीहून पुढे जाण्याचा प्रसंग आला. आता पुरीला आलोय तर प्रभूचं दर्शन घ्यावं म्हणून मंदिरात गेले. ते यायला दरवाजे बंद व्हायला गाठ पडली. त्यांनी विनंती केली, बा मला पुढे जायचंय, लांबून आलोय मी, आताच तुम्ही बंद केलं. नाही भगवान चोर आहे, इतक्या लवकर काय त्याला झोप नाही लागणार, पटलाय आताच उघडा. आता काय पुजारी, तसेच ते सूर्यापेक्षा सूर्याच्या तापलेली दगड जास्त पोळतात, तसंच ते देवापेक्षा देवाचे पुजारी जास्तच अहंकारी राहतात. जा म्हटले, मग तुम्हाला जायचं तर इथून कळसाला नमस्कार करा. तोच एखादा श्रीमंत असला तर भडवे घालीन लोटांगण केलं असतं. मंत्री असतं तर अगोदरपासूनच देवाला सांगितलं असतं, देवा आजचा दिवस झोपूच नका, साहेब येणार आहेत. संन्यासी, त्यांच्याकडून काय मिळणार आहे. ठीक आहे म्हटले. भक्तीचं तेज होतं. महाराज असे उभे राहिले दरवाज्यामध्ये आणि मोठ्याने सुना, ऐश्वर्य मदमत्तोसी माम अवज्ञाय वर्तसे. उन्मत्त झालेला आहेस ऐश्वर्याने, माझी अवज्ञा तुला माहिती होतं मी दर्शनाला येणार आहे, तू यांना बुद्धी दिलीस दरवाजा बंद करायची. सावधान, ज्या वेळेला कलियुगात देव नाही म्हणतील लोक, त्यावेळेला तुझं अस्तित्व जिवंत ठेवण्याचं काम आमचं आहे. बोल, तुला जगायचंय की नाही. खोड दिवशी दरवाजे उघडले महाराज, कुलप लावलेली. तुकोबाराय म्हणतात, आमुचिया भावे तुझं देव पण ते का विसरोनी गेलाशी. कारण तो भक्ताचा ऋणी असतो. स्वरूपाने असेल देव, पण जगामध्ये देवाचं अस्तित्व टिकवणारे देवाचे बाप भक्त आहेत. यांनी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून देवाचं अस्तित्व समाजामध्ये टिकवलेलं आहे. आणि परमात्मा आपल्यासारखा कृतघ्न नाही, तो कृतज्ञ आहे. मोठी माणसं कृतज्ञ असतात नव्हे, जी कृतज्ञ असतात ती मोठे असतात. पैसा ज्यांच्या ढुंगणाखाली आहे त्यांना मोठपणाचा मूर्खपणा कोणी करू नये. सत्ता ज्याच्या जवळ असते तेही मोठे नसतात. हे निमित्त असतं, मर्यादित कालापुरतं असतं. सद्गुणाने जी संपन्न आहेत ती भिकारी असली तरीही अधिकाराने मोठी असतात. परमात्मा हा कृतज्ञ आहे, कृतज्ञ आहे, कृतज्ञ नाही. भक्तांनी केलेले उपकार तो जाणतो. तुकोबाराय म्हणतात, न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. मरावं लागत नाही असं ठिकाण आम्हाला त्याने दिलं. पण म्हटले त्याने तुम्हालाच का दिलं. तुकोबाराय म्हणतात, माझ्या उपकारासाठी. मी त्याच्यावर उपकार केला, त्याच्या परतफेड म्हणून त्यांनी मला अशा प्रकारचं ठिकाण दिलं. आणि तुम्ही काय त्याला उपकार दिला. मी त्याला राहायला जागा दिली, त्याने मला राहायला जागा दिली. तुम्ही त्याला कुठं राहायला जागा दिली. अंतःकरणामध्ये. भक्त देवाला अंतःकरणामध्ये साठवण्याकरता, राहण्याकरता अंतःकरण मोकळं करतात. मला सगळं बाहेर फेकून देतात. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. एवढे गोपाळ आहे तिथे. कारण तो असा गर्दीमध्ये नाही त्याला सहन होत, त्याला एकटं लागत. कोणीच नसलं का मग येतो. जनाबाई म्हणतात, देवा तुम्ही याहो निज मंदिरी, नाही कोणी दुसरे घरी. माझ्या आता घरात कोणीच नाहीये, मोकळं केलेलं आहे घर, या तुम्ही. तेव्हा तुकोबाराय म्हणतात, मी याला जागा दिली. बोंबलत फिरत होतो गल्ली गल्लीनी, आहे का जागा, आहे का जागा, आहे का जागा. सगळे भरलेले. लोक म्हणायचे देव न लगे, देव न लगे. का? साठवणीचे रुजले जागे.
त्याला साठवायचं ज्या ठिकाणी ती जागा अगोदरच काय आहे, भरलेले आहे, सगळे विकार आहेत, कर्म आहे, आशा आहे. देवाला साठवायचं असेल तर पहिलं या बाईसाहेबाला सोडचिठ्ठी द्यावी लागते. कोणाला? आशेला. आशेला आशाही समूळ खणून काढावी, तेव्हाची गोसावी व्हावे. तुकोबाराय म्हणतात, आम्ही ही आशा बाहेर काढली. काम क्रोध सगळे बाजूला केले, घर रिकामं केलं आणि सांगितलं, प्रभू या, तुम्हाला जसं हवंय तसं अशा प्रकारचं आम्ही घर बनवलेलं आहे. आणि मग येऊन राहिला. पण मग कृतज्ञ असल्यामुळं त्याने आठवण ठेवली की यांनी आपल्याला राहायला दिलंय, तर याला आपण राहायला देऊ. त्यांनी आम्हाला राहायला दिलं, आम्ही एवढंच दिलं. संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. साठविला राहे हृदय संपुटी, बाहेर धाकोटी. मग आम्ही आमचं सर्वस्व, आमचं घर त्याला राहायला दिलं आणि मग त्यांनी त्याचं घर आम्हाला राहायला दिलं. त्याचं घर आहे सच्चिदानंद, त्याचं घर आहे परेहुनी परते घर तेथे राहू निरंतर. त्याचं घर असं आहे की तिथं जो जातो त्याला मरावं लागत नाही, तिथं दुःख नाही, तिथं अपूर्णता नाही, तिथं चिंता नाही, तिथं अंधकार नाही, तिथं अज्ञान अशा प्रकारचं नाही. न तद् भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम् मम. अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला राहायला ते घर दिलं. न लगे मराव्याचा ठाव दिला देवे का, तो आमचं ऋणी, आम्ही त्याला ऋणी केलं होतं आणि ते ऋण फेडायचं. महाराज देवाला ऋणी करावं, भक्ती करावी, सेवा करावी, काही मागू नये. संसारातलं तर अजिबात नालायकपणा करू नये. संसारातल्या वस्तू मागून, संसारातल्या वस्तू आपण प्रयत्नाने प्राप्त करू शकतो, प्रारब्धाने मिळू शकतात. देवाच्या भक्तीचं धन त्याच्याकरता खर्च करणं हा शहाणपणा नाही. देवाची भक्ती त्याच्याकरता करू नये. मग देवाच्या भक्तीचा काय फायदा आहे, संसारातलं काही घ्यायचंच नाही. देवाच्या भक्तीचा त्याच्याकरता उपयोग करावा की ज्या वेळेला कुणीच कामाला येत नाही. असा एक प्रसंग आहे, अशी एक वेळ आहे, असं एक ठिकाण आहे की तिथं संसारातलं कुणीही आपल्या मदतीला येऊ शकत नाही. फक्त तिथं कोण येऊ शकतो मदतीला? देव येऊ शकतो. देव अशा प्रकारचा फक्त कामाला येऊ शकतो. म्हणजे पोरीच्या लग्नात काय रे, पोरीच्या लग्नात पोरीचा मामा मदत करतो, शेजारी पाजारी मदत करतात, बँक मदत करते, कोणाला सावकार मदत करतो, तिथं कायला देव पाहिजे? मग कधी हे कोणीच कामाला येत नाही. मृत्यूच्या वेळेला, ज्या वेळेला तो बाप छताडावर बसतो आणि पास टाकून ओढतो, त्यावेळेला मग कुणीच कामाला येत. पैसे बँकेत आरामात असतात, चेक चालत नाही तिथं, ते घेत नाहीत चेक. थोबाडावर मुस्काडा चेक पिकाचं नाव काढलं की तेथे नचले काही सत्ता संपदा, ठाईच्या ठाई राहील. हे काही नाही आमचं पोरगं आमदार आणि भीमदार आहे, घाल पोरगं आमदार आहे. सत्ता आणि संपत्ती तिथं दुःखाला कारणीभूत होतीस, मदतीला नाही. म्हणले पोरं आम्ही कोल्हापूरला ठेवून पैलवान होऊन आलेले आहेत, उचलायला कामाला येते. लई ताकदवान असले तर तो म्हणजे चौघाच्या मी एकटाच उचलून नेतो म्हाताऱ्याला. यमाच्या दुःखातून सोडवायला संसारातलं कोणी आणि कोणीच अशा प्रकारचं येऊ शकत नाही. तो काय म्हणे, तुला सोडविना कोणी, जायचा नाही कोणी, जया काढी भयातून. आणि तिथं हा येऊ शकतो, याची शक्ती तिथं चालते. म्हणून त्याची सेवा फक्त तिथल्या करता प्रमाण नको देत.
तिथल्या कामाकरता ती तशीच ठेवायची भक्ती, तेवढीच अपेक्षा करायची देवा, बस आम्हाला काही द्यायचंच असेल महाराज. भक्त तर तीही अपेक्षा नाही करत. पण आपण सामान्य माणसं आहोत, मृत्यूचं दुःख आपण नाही झेलू शकत महाराज. भयान दुःख असतं, भयान दुःख असतं, भयान दुःख असतं. तुकोबाराय म्हणतात त्यावेळेला किती दुःख सहन करावं लागतं. त्या दुःखाचा पाडा जर एखाद्या दगडासमोर वाचला तर दगडाला पाजर फुटेल एवढं भयान दुःख असतं मृत्यूच्या वेळेला. का मरावं वाटत नाही प्रत्येकाला, त्याचं कारण हे आहे की मृत्यूचं दुःखच भयान आहे. लोक म्हणतात चांगला मेला, भाडव्या तुला चांगलं झालं, चांगला मेला, म्हणजे दुखलं नाही, गुपलं नाही, काही झालं नाही. सावधान. कुठलेही विधान करत असताना विचार करून करायला पाहिजे. महाराज एखाद्याचं दुखत असेल, हे असेल, तर त्याची मानसिक तयारी होते की आता आपल्याला हे शरीर सोडायचं आहे. ज्याची मानसिक तयारी होत नाही आणि त्याला जर अचानक शरीर सोडावं लागत असेल तर त्याच्यावर काय बेतत असेल त्याचा कधी विचार केलाय? खुशाल लोक विधान करतात, चांगलं झालं हो त्याचं, तडकापुडकी गेला, म्हणजे तडकापुडकी गेला. आता ठीक आहे, त्याच्या जवळच्या माणसाला त्रास झाला नाही, त्या जवळच्या माणसाचं चांगलं असं म्हणावं बा, फार झालं तर त्याचं चांगलं झालं. म्हणजे भयान दुःख आहे मृत्यूचं. आणि त्या दुःखातून देवाशिवाय दुसरा कोणी सोडवू शकत नाही. म्हणून नामस्मरण करायचं, पूजा करायची, ध्यानधारणा करायची, जपतप करायचे, तीर्थयात्रा करायची, दानधर्म करायचा, ते पुण्य तसंच ठेवायचं केवळ त्याच्याकरता. तसं काही हुशार माणसं पोरगी झाली की लगेच तिच्या नावाने बँकेत खातं उघडतात आणि प्रत्येक महिन्याला टाकून देतात, त्याला हातच नाही लावत. ते कधी काढणार? तिच्या लग्नाकरता. तसं मृत्यूच्या दुःखातून मुक्त होण्याकरता काहीच करत नाही महाराज. किती मूर्ख आहे आपण. बरं, असं काही आपल्या बापानी म्हणा किंवा सासऱ्याच्या बापानी, सासऱ्यानी किंवा देवानी काही आपल्याला गॅरंटी ही दिले, गॅरंटी, वॉरंटी की तुम्हाला काही मरावं लागणार नाही. मरावं लागतं हे तर सामान्यपणे सगळ्यालाच माहिती आहे. तरी मृत्यूची तयारीच आम्ही करत नाही. बाकीच्या सगळ्याच्या तयाऱ्या चालू राहतात. घर बांधायचं असेल त्याची तयारी आहे, लग्न करायचं असेल त्याची तयारी आहे, पोराला नोकरी लावायचं असेल त्याची तयारी आहे, कोणी पाहुणे रावळे येणार आहे त्याची तयारी आहे, आणि मरायचं आहे त्याची काहीच तयारी नाही. तयारी करतात गेल्यावर मग बांबवान, सरपण पाय, लोकाला फोन कर, जन्म मृत्यू जरा व्याधी. स्वविषयक आपलं काही कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्यामध्ये मृत्यूला विसरू नका. नेहमी हा विषय लक्षात असू द्यायचा की आपल्याला एक दिवस मरायचंय, हे शरीर सोडायचंय, हे शरीर सोडायचंय, हे घर सोडायचंय, हे गाव सोडायचंय, हा लोक सोडायचा आहे. नेहमी लक्षात ठेवावं. असं लक्षात राहिलं म्हणजे कोणी मेलं तर फार रडणार नाही आपण, कारण आपल्याला मरायचं काय विषय. आतापर्यंत सगळेच मेलेले, तर त्याच्यात काय वेगळं झालेलं आहे? मरण विशेष नाही, काय करून मेला त्याच्यात विशेष आहे. रडायचं असेल तर जिवंत माणसाबद्दल रडा. तुमचं त्याच्यावर प्रेम असेल तर हा गधडा जन्माल्यापासून आजपर्यंत नुसती कवडी कवडी वाढवू राहिलाय. आयुष्यातला क्षणभरही भगवत चिंतन नाही, ध्यान नाही, स्वतःच्या मरणाच्या दुःखाचा विनाश करण्याकरता प्रयत्न करत नाही, आणि हा आमचा आहे. म्हणून रडा, जिवंत असताना रडा. मेल्यावर रडणं शहाणपणा नाहीये. मेल्यावर रडण्यात काही फायदा नाही. मेल्यावर रडायचं असेल तर स्वतःबद्दल रडा की आमचंही असंच होणार आहे. मानव देहासारखा देव दुर्लभ देह मिळूनही वाटोळं केलंय आम्ही आजपर्यंतच्या आयुष्याचं. स्वतःच्या कल्याणाकरता काहीच केलेलं नाही, करत नाही. त्यांच्याकरता रडावं. तेव्हा देवाची सेवा करायची. ते एकतर मृत्यूच्या दुःखातून देव तारतो,
देव भक्ती करणाराला देवदेवनी उदार भक्ता देतो अमरपदे. देता नमणे साना थोर वैरी अशी तेच दे. संसारातल्या अडचणी सुटून जातात. ह्या काही आगमापायी असतात, काही विशेष नाहीये. होईल तो भोग भोगीना पुला न घाले विठ्ठला भार तोज. तेव्हा देव भक्ताचा ऋणी होतो. देव ऋणी होईल अशा प्रकारची आपण सेवा करावी. देव भक्ताचा ऋणी आहे, देवानीही मान्य केलेलं आहे. पुराणही तसं वर्णन करतात, संतही सांगतात आणि संतांचा अनुभवही तसा आहे की भक्तीनं देव काय होतो, ऋणी होतो. भक्त ऋणी देव बोलती पुराणे निर्धार वचने साच खरी. भक्ताचा तो ऋणी कसा आहे याच्याबद्दल काही दाखले तुकोबार यांनी पुढच्या चरणामध्ये दिलेले आहेत. मागे काय जाणो ऐकिले वार्ता कविरा साते जाता घड्या वाटी. तुकोबारे म्हणतात मागे काय घडलेलं आहे हे आपण प्रत्यक्ष तर पाहिलेलं नाही, कारण आपण त्यावेळेला असलं तरी आज आठवत नाही. असतोच आपण, महाराज आपण नसतो असा कोणताच काल नसतो. तुम्ही असता, मी असतो, सगळं जग असतं. नत्वे वाहम जातो नासन नत्वन्य मे जनाधिपाहा न चैवन भविष्याम सर्वे वयमत परम. शरीर नव्हतं त्याही वेळेला आपण होतो आणि शरीर राहणार नाही त्याही वेळेला आपण राहणार आहे. बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तवचार्जुन तान्यहम वेद सर्वाणि नत्वं व्यथ परंतप. हे शरीर म्हणजे वस्त्रासारखे आहेत, कपड्यासारखे आहे, शर्टासारखे आहेत. जीर्ण शर्ट झाला म्हणजे माणसं जशी बदलतात तशा प्रकारची जीर्ण शरीर झाली म्हणजे जीवात्मा हे शरीर काय करतो, बदलत राहतो. वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाति नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णा निन्यानि संयाती नवानी देही. जसं शरीरामध्ये या 3 अवस्था आपण क्रमण करतो. पहिल्यांदा बालत्व असतं, तारुण्य प्राप्त झालं की बालत्व नष्ट होतं. माणसं काही रडत नाही, हे काय झालं आमचं बालपण मेलं. वृद्धपणा प्राप्त झाला की तारुण्य नष्ट होतं. तसंच दुसरं शरीर मिळत असताना हे शरीर नष्ट होतं. धीरा तत्र न मुह्यति देहिनोस्मिन् यथा देहे कौमारं यौवनंजरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यति. तेव्हा तुकोबारे म्हणतात पण आज काही ते आठवत नाही. मागे काय जाणो, मागे काय झालं कोण जाणतंय, पण वार्ता ऐकली, पण मागच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. काय ऐकलं महाराज? कबीरा साते जाता घड्या वाटी. कबीर महाराजांचा शेले विणण्याचा धंदा होता, कपडे विणण्याचा. चरखा होता कबीर महाराजाकडे आणि कपडे तयार करायचे आणि ते विकायचे. त्याच्यावर संसाराचा उदरनिर्वाह चालायचा. गृहस्थी होते कबीर महाराज. कबीराच्या मागे शेले विणी. देव यांच्या भक्तीचं ओझ देवावर असल्यामुळं कामं करू लागायचं. सगळ्याच भक्ताबरोबर भगवंतांनी कामं केलेली आहेत. पंचनीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्त देखोनिया. दशीपुत्र कण्या विदुराच्या भक्षी दैत्यागरी रक्षी प्रल्हादासी चर्मरंग लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे शेले. सगळा अभंग आहे. कोणत्या भक्ताबरोबर भगवंतांनी कोणत्या स्वरूपामध्ये काम केलं याचे दाखले त्या अभंगामध्ये तुकोबार यांनी दिलेले आहेत. तर मग बाजारला चालले तुकोबार आहे आपलं कबीर महाराज. परमात्मा गड्याच्या रूपाने ते डोक्यावर ओझ घेऊन चालला होता. थंडीचे दिवस होते. गरीब माणसं खुडखुडताना दिसली. कबीर महाराजांना दया आली. अरे अरे हा तर माझा प्रत्यक्ष परमात्मा. संत सगळ्यात देव पाहतात. संत सगळ्यात देव पाहतात ते संत असतात. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी
शुनिचैव शोपाके च पंडिताः समदर्शिना. एकनाथ महाराज लोकांबरोबर तीर्थयात्रा करत होते. काशीहून गंगेचं पाणी कावडीत भरलेलं आणि पायी रामेश्वराला त्या पाण्याचा अभिषेक करायचा म्हणून ते लोक सगळेच पाणी घेऊन चालत आलेले. दक्षिणे हा उष्ण कटिबंधाचा प्रदेश आहे आणि त्यातली त्यात उन्हाळा. आगच ओततो सूर्य त्या भागामध्ये. तिकडचेच लोक ते सहन करत आणि आपल्या लोकांना ते सहनही होणार नाही. दुपारची वेळ होती. एक गाढव तहानेनं व्याकुळ होऊन रस्त्याच्या कडेला पडलेलं होतं आणि पाय खोडीत होतं. पाणी त्याला जर नाही मिळालं तर ते मरणार अशा अवस्थेमध्ये होतं. यात्रेकरू तिथून चालले होते. सगळ्याजवळ पाणी होतं पण आता काशीहून पाणी आणलेले अभिषेका करता. आता जवळ आलं रामेश्वरून. ते गाढवाला कुठं पाहिजे पाणी. नाथ महाराजांनी पाहिलं. नाथ महाराज थांबले. ते पाणी घेतलं गाढवाच्या तोंडामध्ये. ते ओतलेलं आहे. पाणी आत गेल्याबरोबर गाढवाला हुशारी आली. ते उठून बसलाय. लगेच पळायला लागलं. नाथ महाराज एवढे खुश झाले, एवढे खुश झाले. लोकांनी पाहिलं. काय म्हणावं नाथ महाराजाला. येडच आहे. काय हो नाथ महाराज, एवढ्या लांबून अशा प्रकारचं तुम्ही पाणी रामेश्वरा करता आणलं आणि गाढवाला पाजलं. नाथ महाराज मुस्करत होते. कारण त्यांना समजत होतं यांचं तरी काय दोष आहे. कारण यांना काय दिसतंय, गाढव दिसतंय. कारण हे गाढव आहेत. मी रामेश्वराला पाणी पाजलेलं आहे आणि हे म्हणतात गाढवाला पाणी पाजलं. संत प्रत्येक प्राण्यामध्ये देव पाहतात. नाही पुढे जावं कबीर महाराजांना. कपडे आहेत, सेले आहेत आणि लोक थंडीनं खुडखुडतात. तिकडं थंडी फार असते उत्तर भारतामध्ये. मग परमात्मा म्हणून सगळ्याला त्या काय केल्या, शाली दिल्या वाटून. बनारस शाली म्हणजे प्रसिद्धच आहे, अजूनही प्रसिद्ध आहे. त्या खूप स्वस्त कपडे मिळतात तिकडे आजही. आले तशीच रिकाम्या त्याने घरी. पण मग आता देव म्हणून वाटले. देव म्हणून तुम्ही केलं तर ते देव स्वतःवर घेतो. म्हणून दानधर्म करत असताना ज्याला द्यायचंय त्याला देव म्हणून द्यायला पाहिजे. ज्याची सेवा करायची त्याला देव. आई बापालाही देव मानून सेवा केली का ती देवाचीच होते. पतीला देव मानून केलं तर ती देवाची होते. गुरुला देव मानून सेवा केली तर ती देवाची होते. देवालाही देव मानून केली तरच होते देवाची. दगड म्हणून केलं तर मग नाही होत. देव तर व्यापक आहेच आहे. सगळ्यामध्ये देव आहे, काही प्रश्न नाही. मान्यता काय आहे हा भाग महत्वाचा आहे आपल्याला. कबीर महाराजांनी देव म्हणून सगळ्यांना शाली वाटल्या. आता देव म्हणून वाटलेले आहेत. देवाला थंडी वाजते म्हणून वाटले. देवाला वाटलं कबीरांनी शाल दिली, मग पैसे नको का त्याचे द्यायला. कबीरा साथे जाता घड्या वाटी. मग भगवंतानी त्या सगळ्या शालेची पैसे कबीर महाराज नसताना घरी आणून दिले. महाराजाकडून आम्ही शाली उधार घेतल्या होत्या, त्या शालीचे हे पैसे. शालीचे आता बायकोला वाटलं की बाजारात शाली घेऊन गेलेलेच आहे, मग त्यांनी घेतले पैसे. कबीर महाराज घरी आल्यावर समजलं की शालीचे पैसे आणून दिले म्हणून. माघारिया धन आणले घराशी. माघारिया कबीराच्या मागे धन घराशी आणले. देवाने घरी धन आणून दिलं. तेने लूट केला त्याग त्याशी. ते ने केला त्याशी त्याग केने. कबीर महाराजांनी नाही घेतले ते पैसे. पुन्हा परत अशा प्रकारचे पाठवून दिले. मग ते देवावर कर्ज तसंच राहिलं. घेतलं असतं मग ते फेडलं असतं. त्याने घेतलं नाही, त्याच्यामुळे ते कर्ज देवावर तसंच राहिलं. नामदेवाच्या घराशी आणले. नामदेव महाराज वडील जोपर्यंत कमवत होते तोपर्यंत चालत होतं, पण वडील थकले. 4 मुलं नामदेव राहिला.
आई वडील 13 माणसाचा संसार. आणि नामदेवरायांनी काही नाही, सकाळी गंगेचं स्नान केलं, विना घेतला, काकड्यालाच मंदिरामध्ये उठा उठा प्रभात झाली. थेट 11 वाजता भूक लागली का मग घराची आठवण. सगळी चणचण, काहीच नाही घरामध्ये. घरच्यांना वाटायचं ठीक आहे, ह्यांना काही कळत नाही, पण मग त्या काळ्याला बी काही कळत नाही का. आता शेवट त्याला नामदेवरायचं कर्ज म्हणून त्यांनी एका सावकाराचं हे मंदिरात असताना घेतलं आणि गाडीच भरून आणली महाराज धान्याची. तांदूळ, गहू, डाळी, भाज्या, तूप, सगळं सामान घर भरून टाकलं. त्यांनी खूप आग्रह केला, थांबा ते येतील, त्यांच्याबरोबर जेवण करा. त्यांची बरी नाही म्हणे. मालकाने मला लवकर बोलावलंय. गेले निघून. मग यांनी स्वयंपाक वगैरे केला. नामदेवराय आले. आता ते वास यायला लागला. काय थोडस काय, ज्याला कधी मिळत नाही त्याला थोडं मिळालं तर ते पचवता बी येत नाही महाराज. ते लगेचच ते वाळलेलं ते गवताला भडाभडा 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 भडा ते पडतं. त्यांनी मात्र थोडस थांबायचं. नामदेवरायचा स्वभाव त्यांना काही माहित नव्हता का. लगेच पुरणपोळीचा स्वयंपाक. आणि ती भजे तळायच्या वेळेला नामदेवराय आले. तळायचं मोकरच राहतं, कुठे बी असले तरी वासले लांबपर्यंत जातं त्याचा. आणि नामदेवरायला वाटलं चला आपला रस्ता चुकला का काय, आपल्या घरातून असा वास कस काय यायला लागलाय. बघितलं तर घर तर तेच दिसतंय. आता पाहतात लगेच. मग ते राजाबाईंनी तांब्या भरून दिला पाय धुवायला. म्हटलं अरे एवढ्या पुढं पुढं कसं काय करा. आतेले ना तोम दूरतं लक्षण. लय पुढं पुढं एरवी न पाहणारा माणूस पुढं पुढं करायला लागला की भाडव्याला काहीतरी आपल्याकडून उपटायचं काहीतरी आहे हे तू समजून घ्यायचा. नामदेवराय थोडी जरा सावध झाली. लगेच बसायला जेवायला टाकलं, बसवलं, पाठ मांडला, ताटण ते सगळं पकवान पहिले. नामदेवराय उठलेच लगेच. काय हे कसं केलं, कुठून आलं. ते म्हणे तुम्हाला काय करायचं, भजन करायचं, बसा. ते म्हणे तुला काय असा बावळट वारकरी वाटलो काय मी, पंगत दिसली की बसायला, कोणाचं खायला. कुठून आलं पहिलं सांग. मग त्यांनी सांगितलं बा पुणे शेठ जे हा पत्ता आहे त्यांचा, त्यांनी पाठवलं होतं. त्यांना माहिती होतं शेठ दुसरा कोण आहे आपल्याकडे पाठवणारा म्हणून. पांडुरंगाचे सगळे चाळे आहेत. मग जे बनवलं होतं ते सगळं घाटावर नेऊन वाटलं आणि ब्राह्मणाला बोलवलं, ते सगळं धान्य वाटून दिलं, सारवून काढायचं सांगितलं. खरं आपल्या भाकरी. नामदेवाच्या घराशी आणले त्याने लुटिले, दिज्या हाती ब्राह्मणाच्या हातात ते देऊन टाकलं. प्रत्यक्ष शिकाय देवे हे प्रमाण एकोबाचे ऋण फेडेले. आता तुकोबा आहे म्हणतात हे तर प्रत्यक्षच आहे. एकोबा एकनाथ महाराज, एकनाथ महाराजांनी भक्ती केलेली त्याचं ऋण देवाच्या. 36 वर्ष एकनाथ महाराजांच्या घरी नौकर म्हणून देवाने काम केलं. 36 वर्ष वेश पालटून. उद्धव म्हणून 12 वर्ष केलं, पुराणिक म्हणून 12 वर्ष केलं आणि श्रीखंड्या म्हणून 12 वर्ष केलं. एकोबाचे ऋण फेडले आणि त्या ऋणातून मुक्त होण्याचा भगवंतांनी प्रयत्न केला. बीज दळून या केली आराधना. भानुदास महाराजांनी ब्या करता ते हे ठेवलेलं होतं धान्य मुंडामध्ये. आणि अशी परिस्थिती की आता धान्यच नाही शिल्लक. आणि वैष्णव घरी आले. वैष्णवांना जीव घालायचे, द्वादशी पारणं सोडायचं, घरात दुसरं काहीच नाही. ते काढलं ते ब्याचं, ते दळून आणलं आणि त्याचा स्वयंपाक करून वैष्णवाला, देव म्हणून वैष्णवाला खाऊ घातला. देवावर कर्ज झालं. हे इकडं जीव घालत होतं आणि तिकडं तो पेरीत होता. त्यांनी तिकडं पेरला. बीज दळून या केली आराधना, लागे नारायणा पेरणे ते असा देव भक्ताचा काय असतो, ऋणी असतो.
आणि हे पुराणाने सांगितलेलं सत्य आहे. पण या पुराण वचनावर जर कोणाचा विश्वास नसेल तर त्या अविश्वासाने दुसऱ्याचं नाही पण त्याचं वाटोळ होईल. तो का म्हणे, ऐसा नाही ज्या निर्धार नाडेल साचार तोचे. आपलं काय व्हायला लागले, विश्वास कमी पडायला लागला. आणि विश्वास कमी पडल्यामुळे मग वाटोळ दुसऱ्याचं नाही होत, कोणाचं होतं, आपलंच अशा प्रकारचं होतं. भक्तरुणी देव बोलती पुराणे, निर्धार वचने साच करी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञान